राहून करावं लागत असतं। तर ती गोष्ट सुद्धा अनंत शेळके सरांनी मोठ्या मेहनतीवर केली। जर काही घटना एखाद्या काळात त्या घडली असती तर सरांवरती काय भेटलं असतं ते त्यांना माहित आहे। परंतु एवढी मोठी हिंमत करून हा माणूस हे एवढं मोठं कार्य करतो। आपण जाताना मेहकरला जाताना डाव्या बाजूला थोडस जर नजर टाकली तर ती 3 मजली बिल्डिंग दिसते आणि त्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं लक्षात येतं की या अनाथांचे जे मायबाप आहेत, आम्ही नेहमी अनाथांचे नाथ म्हणून सरांना संबोधतो, तर खऱ्या अर्थानं त्या लेकरांमध्ये राहून सर काम करतात। ते काम करत असताना सर फक्त त्यांना सांभाळतात असा भाग नाही, आपण आपल्या लेकरांना सांभाळतो तितकाच भाग नाही, तर त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांच्यामध्ये ती कौशल्य कशी विकसित होतील। आताच विठ्ठल सरांनी सांगितलं की ही मुलं कोणाची आहेत, तर ही मुलं काही गुन्हेगारी याच्यातून आलेले त्यांचे आई वडील असतील त्याच्यातली आहेत, काही आई वडील समजा आत्महत्या केलेली आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ही अनाथ का झाली तर तो एक वेगळा भाग असतो। तर त्यांचे मायबाप म्हणून काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही। आपल्याला 2 लेकरं आपलं सांभाळणं जड जाते, मला सुद्धा जातं। तर ही इतकी 60 लोक, ही 60 मुलं ही किती आशेनं सरांकडे बघत असतील। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकच यांच्यातून घ्यायचं आहे अनंत सरांकडून की थोडं थोडं का होत नाही, आपण या व्यक्तीला सहकार्य केलं पाहिजे। मग ते आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, जे काय आपल्याला करता येईल ते आपण या माध्यमातून केलं असेल। मी तर हे म्हणेल की आपण परमेश्वराची भक्ती करतो आणि ही परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला परमेश्वर भेटावा म्हणून आपण प्रयत्न करत असतो। परमेश्वर भेटण्याचे 2 रस्ते आहेत। पहिला रस्ता हा आहे की आपण परमेश्वराकडे जायचं आहे आणि दुसरा रस्ता हा आहे की परमेश्वरानं आपल्याकडे यायला पाहिजे। आता परमेश्वराकडे आपण जायचं हा रस्ता सोपा आहे। या रस्त्याने जर जायचं असेल ना तर काही नाही करायचं, दारू प्यायची, जोरात गाडी चालवायची, जे काय करायचं ते करायचं, व्यसन करायचं, लवकर परमेश्वराकडे पोहोचतो आपण। पण परमेश्वरानं आपल्याकडे यायचं असेल तर त्यासाठी अशा प्रकारचं कार्य हे करणं अत्यंत महत्वाचं असतं। त्यावेळेस म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज संत असे संत होते की ज्यांनी स्वतः करून दाखवलं। अगोदर इंद्रायणीमध्ये त्या गाथा बुडवल्या, म्हणजे भांबरगडाचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती त्यांना सामाजिक साक्षात्कार झाला आणि त्या सामाजिक साक्षात्कारातून ज्यावेळेस ते इंद्रायणी काठी आले तर त्यांच्या भावाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की ते गाडीवर तुझं ते आपलं जे बाड बिस्तार आहे ते घेऊन ये। बाड बिस्तार म्हणजे काय की त्या काळामध्ये ते फार मोठे सावकार होते आणि त्या इंद्रायणी काठी आल्यानंतर भावाचा वाटा भावाला दिला आणि उरलेला वाटा हा इंद्रायणीमध्ये वाहून दिला आणि तिथून जगद्गुरु तुकाराम महाराज या म्हणजे स्वतःच्या संसारासोबत जगाचा संसार करायला शिकले। अनंताचं सुद्धा तसंच आहे, स्वतःच्या संसारासोबत जगाचा संसार करणारा हा माणूस आहे। म्हणून या माणसाचं म्हणजे इथं महती सांगायचा हा विषय नाही, ते करत असलेलं कार्य त्याला आपला हातभार लागणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून ही गोष्ट काही सामान्य नाही आणि ही सामान्य गोष्ट नाही म्हणून ही असामान्य लोक ती गोष्ट करत असतात, म्हणून हे लोक असामान्य ठरत असतात। तर अशा या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र विठ्ठल इंगळे सर की यांनी जे सगळं मेळावा या ठिकाणी घेतला, आमचे आदरणीय मार्गदर्शक की जे आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहतात, आमचे हिंदवी परिवाराचे डॉक्टर राजेश्वरजी उभरंडे सर या ठिकाणी आहेत की एवढा वेळात वेळ काढून सरांच्या मागे किती काम आहे हे आम्हाला माहित आहे की ते इतकं हे करून सुद्धा सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी शेळके सर, त्याचबरोबर जयश्रीताई सुद्धा या कार्यक्रमाला येणार होत्या, परंतु सकाळीच त्यांनी सांगितलं की त्यांचं काही अर्जन्सी असल्यामुळे ते मुंबईलाच थांबले आणि म्हणून आवर्जून बाबा या ठिकाणी उपस्थित झाले। बाबांचे मार्गदर्शन आम्हाला सदैव होत राहते। तर हिंदवी परिवारातील आमचे देऊळगाव महीचे मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। हे सगळा गोतावळा हा विठ्ठलने या ठिकाणी जमा केला, कारण विठ्ठलाकडे गोतावळा जमा होत असतो हे एक लक्षात घ्या। विठ्ठलाचं कामच आहे गोतावळा जमा करणं आणि विठ्ठलाच्या अंगा खांद्यावरती सगळे खेळत असतात, म्हणून नावाप्रमाणे हा विठ्ठल असलेला आमचा विठ्ठल सदैव आम्ही हुरहुन्नरी ज्याला म्हणतो त्यांना हा कार्यक्रम एवढा मोठा ठेवला। आम्ही चर्चा करायचो, अरे बाबा तू कशाला एवढं हे करतो, नाही हे आले पाहिजे आपल्याकडे, ते आले पाहिजे, यांना आपल्याला बोलवायचंय। म्हणजे ही जी उत्सुकता आहे अनंत सर ही विठ्ठलरावांची तुम्हाला तर माहितच आहे की सदैव ते तुमच्या म्हणजे सेवेमध्ये या ठिकाणी असतात। तर हा विठ्ठलचा
जो म्हणजे त्यांचा स्वभाव गुण की ही लोक एकत्र आली पाहिजे, या लोकांनी असं केलं पाहिजे, या लोकांनी ते केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, म्हणजे हे सामाजिक स्तरावरचं खऱ्या अर्थानं सामाजिक साक्षात्कार विठ्ठलाला सुद्धा अनंत सरांमुळे झाला आणि त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचे गुरुच आहेत, त्यामुळं हे सगळं घडू शकलं. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे काही मित्र पण आहेत की जे आमचे धावडा म्हणजे आम्ही भोकरदन पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व आमचे मित्रमंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आमचे डॉक्टर तायडे सर, त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आले. डॉक्टर साहेब सुद्धा येणार होते, परंतु डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे फार मोठा गोतावळा असतो, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यांची आरोग्य सेवा सुरू असल्यामुळे. या सर्व व्यक्तींचा आणि या ठिकाणी माता भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरंच आमच्या अनंताचा हा सोहळा, अनंताचं हे कार्य, अनंत सदैव तुझ्या सोबत आमचे अनंत हात तुझ्या सोबत राहतील हा आम्ही विश्वास या ठिकाणी तुला देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुला जी काही आता शारीरिक, मानसिक, आर्थिक ज्या काही गरजा आहेत, अनंत आमच्याशी मुक्तपणे बोलत असतो. या विद्यार्थ्याच्या बाबतीत एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि थांबतो. लॉकडाऊनचा काळ होता. महाराज प्रिन्स आहे का? प्रिन्स महाराजांचा प्रिन्स आवडता. लॉकडाऊनचा काळ, तर त्या काळामध्ये त्याला अचानकच म्हणजे तो खूप आजारी पडला. त्यावेळेस महाराजांचा फोन मला आला आणि बाहेर निघता येत नव्हतं. मी डॉक्टर राजेश्वर सरांना सुद्धा त्यावेळेस फोन लावला होता. आपलं बोलणं झालं होतं की सर असं असं आहे आणि शेळके सर असं असं पेशंट ती घेऊन आले आणि लद्दड साहेबाकडं, मला वाटतं लद्दड मेत्रे साहेबाकडे आपण त्यांना नेलं होतं. म्हणजे काळ असा होता की या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा माणूस इथून दुसऱ्याचं लेकरू घेऊन निघतो. आपण स्वतः घराच्या बाहेर पडायला तयार नव्हतो, कारण की त्या काळामध्ये कोरोना आपल्याला खाणार होता. पण एवढं हे महान व्यक्तिमत्व हे काही साधं काम नाही, आमच्या सारख्याकडून होणारं काम नाहीये. म्हणून या अनंताच्या नातास या ठिकाणी आजची जी आपली सहविचार सभा ज्याला म्हणता येईल, सहभोजन ज्याला म्हणता येईल, हे